लाडक्या बहिणींच्या खात्यात 10व्या हप्त्याचे 21 रुपये येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। बघा, जो काही 10वा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा, तर हा जो 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता, तर हा 10वा हप्ता 21 रुपये येणे सुरू। 21 रुपये, हे बघा 21 रुपये संदर्भात अपडेट आलेलेच आहे आणि अखेर 10वा हप्ता 21 रुपये येणे सुरू, या संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। बघा बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये नुकतेच आलेले आहेत, बरोबर। 3000 रुपये आल्यानंतर आता 10वा हप्ता 21 रुपये तुमच्या खात्यात जमा होणे सुरू। याबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। कोणकोणत्या खात्यात पैसे जमा झाले, कोणकोणत्या जिल्ह्यात महिलांना पैसे आले 21 रुपये 10वा हप्ता सुरू, त्या संदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तसेच आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला मग आता संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। अतिशय आनंदाची अपडेट आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे। आनंदाची अपडेट काय आहे पहिले मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देतो आणि ज्या पण अपडेट आहेत महत्त्वाच्या टॉप अपडेट आहेत त्या टॉप अपडेट पण मी तुम्हाला सांगतो। पहिले तुम्हाला आनंदाची अपडेट मी लाडक्या बहिणींना देऊन देतो। हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये रोज काही ना काही नवीन अपडेट, काही ना काही नवीन बदल, रोज काही ना काही अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर। तर आता महत्त्वाचे नवीन नियम, नवीन बदल आणि काय काय बदलणार आहे लाडकी बहीण योजनेत, त्या संदर्भात काय माहिती समोर आलेली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना बघा 21 रुपये मिळणार। 21 रुपये, हे बघा 21 रुपये, 21 रुपये मिळणार। तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या बहिणींना पैसे आले 21 रुपये, तर त्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत। आता नुकतेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले। 3000 रुपये जमा झाल्यानंतर आता पुढील जो हप्ता असणार आहे 10वा हप्ता, तो सुरू करण्यात आला। हा 10वा हप्ता सुरू, याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। आणि माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, हे बघा मी जेव्हा तुम्हाला अपडेट देत असतो ना, तर आपले चॅनलचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, कारण महत्त्वाची माहिती पुढे असते। ज्या पण टॉप बातम्या असतात, मोठ्या बातम्या असतात, म्हणजे डेली काय सरकारने नवीन निर्णय घेतले ते निर्णय देखील मी तुम्हाला सांगत असतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, त्या देखील अपडेट समजून घेत चला, कारण महत्त्वाची माहिती असते। ती महत्त्वाची माहिती तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे, त्यामुळे ती अपडेट देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। चला तर मग आता ज्या पण अपडेट आहेत नीटपणे आपण समजून घेऊया। ज्या पण महत्त्वाचे अपडेट आहेत सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। तर बघा अपडेट काय काय असणार आहेत बघा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे, शेतकरी वर्गासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, त्या अपडेट आपण बघणार आहोत। दुसरे अपडेट आपण वाहतुकीचे नियम संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे, वाहतूक नियम संदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत। अजून शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त अपडेट आहे, ती अपडेट पण आपण बघणार आहोत। त्यानंतर अजून पुढे एक महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट म्हणजे मध्य रेल्वे संदर्भात एक जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत। चला मग आता सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला किती पैसे मिळतात महिन्याला? 1500 रुपये, बरोबर। तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात, 1500 रुपये। आता निवडणूकच्या पहिले काय सांगण्यात आलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ,
तर आता 2100 रुपये संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे, 10वा हप्ता आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयेबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट आपण समजून घेणार आहोत. तर आता तुम्हाला सध्या तरी 1500 रुपये मिळत आहे, तर आता 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये मिळतील. ओके, तर त्याबद्दलच आपण अपडेट समजून घेणार आहोत आणि ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या देखील आपण जाणून घेणार आहोत. हे बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता नुकतेच घोषणा होत आहेत आणि त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजनेत जे काही निकष आहेत त्यामध्ये काही बदल होणार आहेत. बदल होणार आहेत, काही गोष्टींमध्ये बदल होणार आहेत लाडकी बहीण योजनेत. तर काय काय बदलणार आहे, काय काय राहणार आहे त्याविषयी आपण सर्व माहिती समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, एवढंच मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, कारण माहिती महत्त्वाची आहे. आणि ही जी माहिती आहे ना, ही माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, ही माहिती तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुमचं काम आहे हा व्हिडिओ पूर्ण बघणं. त्यामुळे समजून घ्या काय काय अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती सर्व अपडेट आपण जाणून घेऊया. तसेच काय काय नवीन बदल किंवा काय काय या योजनेत राहणार आहे, काय जाणार आहे त्याबद्दल पण आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया. चला आता पुढील अपडेट आपण नीटपणे समजून घेऊया. चला तर मग लाडक्या बहिणींनो, ज्या पण अपडेट आहेत त्या अपडेट मी तुम्हाला सांगतो, अतिशय दमदार अपडेट आहेत, सर्व कामाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात बरीच गाजली. ही योजना बंद होणार का? या योजनेअंतर्गत प्रति महिना, हे बघा, या योजनेअंतर्गत प्रति महिना मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार का? यासह त्या अनुषंगाने व्यक्त केल्या जाणाऱ्या विविध शंका, प्रश्न आणि गैरसमज याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. बघा, अजित पवार साहेबांनी अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेली आहे. जे पण तुमच्या मनात काही प्रश्न होते, जे काही तुम्हाला आता शंका होत्या, ते संपूर्ण आता दूर होणार आहे. तर अजितदादांनी काय माहिती दिलेली आहे ती माहिती समजणे फार गरजेचे आहे. तर ती माहिती काय असणार आहे, काय काय नवीन लाडकी बहीण योजनेत बदल होणार आहे त्याविषयी माहिती असणार आहे, किंवा भविष्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे संदर्भात निर्णय काय होणार आहेत, सर्व गोष्टी आपण क्लिअर या आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि आजच्या ज्या काही मोठ्या बातम्या आहेत त्या मोठ्या बातम्या देखील आपण समजून घेणार आहोत, कारण अतिशय दमदार बातम्या आहेत पुढे, त्या बातम्या पण तुम्हाला समजून घेणं फार गरजेचे आहे. तर काय काय बातम्या आहेत, काय काय अपडेट आहेत, ते सर्व अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत. बघा, अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषण आणि त्यानंतर विरोधकांकडून उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांच्या संदर्भात उत्तर देताना सांगितले की ही योजना बंद केली जाणार नाही. बघा, लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असं अजितदादांनी पहिलेच स्पष्ट केलेलं आहे. कारण भरपूर जण अफवा पसरवतात की लाडकी बहीण योजना बंद होईल, असं होईल, तसं होईल. तर टेन्शन घेऊ नका बहिणींनो, घाबरू नका, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आलं लक्षात? पण त्याच्या निकषावर जरूर विचार केला जाईल. बघा, निकषावर जरूर विचार केला जाईल म्हणजे काहीतरी बदल होणार आहेत, काहीतरी नवीन निकष त्यामध्ये येऊ शकतात, यावरून आपल्याला दिसत आहे. बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती काय काय यामध्ये आता नवीन आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याबद्दल आता माहिती आपण समजून घेऊया. चला तर मग आता पुढे जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी, हे बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ही गरीब महिलांसाठी योजना आहे, एवढं पहिले लक्षात घ्या. हे बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी आहे, त्याचा बेकायदेशीरपणे कोणाला लाभ घेता येणार नाही. त्यामुळे या योजनेतील
योजनेच्या निकषात बदल केले जातील, गांभीर्याने विचार करूनच लाभ दिला जाईल. हा लाभ केवळ गरीब महिलांनाच दिला जाईल, मात्र कोणत्याही स्थितीत ही योजना बंद केली जाणार नाही. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की राज्य सरकार ही योजना बंद करणार नाही, पण या योजनेच्या लाभार्थी असलेल्या अनेक महिला मात्र अपात्र ठरणार आहेत. बघा, इथे क्लिअर झालेला आहे की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, परंतु यामध्ये काही निकषात बदल होतील आणि भरपूर बहिणी अपात्र देखील होणार आहेत. कारण आता 4 चाकी वाहन असेल तर योजनेचा लाभ कसा मिळेल, 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर योजनेचा लाभ कसा मिळेल, सरकारी नोकरीत तुम्ही असाल तर योजनेचा लाभ कसा मिळेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर योजनेचा कसा लाभ मिळेल, तसेच आयकरदाता तुम्ही असाल तर योजनेचा कसा लाभ मिळेल. तर हे बघणं फार गरजेचं आहे योजनेमध्ये. त्याचमुळे काही बहिणी अपात्र होत आहेत, अपात्र. कारण शासनाने तसे पहिलेच निकष काढले होते जेव्हा योजना सुरू केली होती तेव्हा. त्यामुळे बघा, निकषात बदल केले जातील. हे बघा, निकषात बदल केले जातील आणि यावरती गांभीर्याने विचार करूनच लाभ दिला जाणार आहे. तर केवळ गरीब महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला बरोबर दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊन जाणार आहे, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. आलं लक्षात? तर गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि अनेक बहिणी ज्या आहेत, अनेक बहिणींना अपात्र देखील होत आहेत, अपात्र देखील केलं जात आहे, कारण त्या बहिणी निकषात बसत नाही. आलं लक्षात? तर अशी काही ही महत्त्वाची अपडेट होती. आता पुढे बघा, महत्त्वाचे अपडेट, यापेक्षा पण महत्त्वाचे अपडेट पुढे असणार आहेत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. पुढे महत्त्वाची माहिती आपण आता समजून घेऊया. चला तर मग आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती, लाभार्थ्यांना अपात्र करण्याचे संकेत. आता बघा ही माहिती बघा, लाभार्थ्यांना अपात्र करण्याचे संकेत. हे बघा, अजित पवार यांनी नजीकच्या काळात लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थ्यांना अपात्र करण्याचे संकेत दिले असले तरी लाभार्थ्यांना दिलेली कोणतीही रक्कम परत घेतली जाणार नाही याची ग्वाही दिली. बघा, आता ज्या बहिणी अपात्र होत आहेत आणि त्यांना जेवढा पण पैसा गेलेला आहे, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना जे पण पैसे मिळाले असतील तर ते परत घेतले जाणार नाही असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, ज्यांना पैसे आलेले आहेत आणि ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना परत त्यांच्यापासून पैसे घेतले जाणार नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे, अशी ग्वाही दिलेली आहे. रक्कम परत घेतली जाणार नाही याची ग्वाही दिलेली आहे. तर त्यांनी सांगितले की ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अशाच महिला या योजनेच्या लाभार्थी असतील. या योजनेद्वारे केवळ आर्थिक लाभ दिला जाणार नाही, तर महिलांना जी रक्कम दिली जाईल त्याकडे भांडवल निर्मिती म्हणून पाहिले जाईल. त्यामुळे हे बघा, भांडवल निर्मिती म्हणून पाहिले जाईल, ज्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकेल असेही ते म्हणाले. बघा, तर ठीक आहे, ही माहिती तुम्हाला समजली. आता आपण जी माहितीची उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे त्याबद्दल आपण इथे बात करणार आहोत. तर बघा, तुमचं सर्वांचं एकच प्रश्नाकडे लक्ष असेल, 10वा हप्ता. 10वा हप्ता 21 रुपये. हे बघा, 10वा जो हप्ता आहे तो 21 रुपये तुम्हाला मिळेल का? तर 21 रुपये तुम्हाला मिळणार नाही. आता सध्या तरी तुम्हाला 21 रुपये देण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. जो 10वा हप्ता असणार आहे तो तुम्हाला पुढील महिन्यात मिळणार आहे आणि 10वा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे, बरोबर. तर 1500 प्रमाणेच तुम्हाला आता सध्या तरी पैसे मिळणार आहेत. 21 रुपये तुम्हाला आता मिळणार नाहीत. 21 रुपयेचा जो निर्णय आहे तो भविष्यात पुढे होणार आहे. त्यामुळे पुढे काही महिन्यात तुम्हाला 21 रुपये महिना सुरू होणार आहे, परंतु आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला याच महिन्यात 7 मार्च रोजी 8वा हप्ता 1500 रुपये मिळाला. 12 मार्च रोजी मार्च महिन्याचा 9वा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपये मिळाला. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात 10वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. 10वा हप्ता जो आहे तो तुम्हाला पुढील महिन्यात भेटणार आहे. पुन्हा सांगतो, 10वा हप्ता पुढील महिन्यात तुमच्या खात्यात जमा होईल आणि ते 1500 रुपये
येणार आहेत 10व्या हप्त्याचे 21 रुपये येणार नाहीत. 21 रुपये संदर्भात अजून निर्णय घेण्यात आला नाही, पक्का निर्णय अजून घेण्यात आला नाही, परंतु 21 रुपये तुम्हाला मिळतील, परंतु ते पुढे चालून मिळणार आहेत. आलं लक्षात? तर हे तुमचं संपूर्ण कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. चला आता ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या, मोठ्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण जाणून घेऊया. चला आता ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत, कारण अतिशय दमदार बातम्या आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व मी अपडेट दिलेलं आहे. आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या देखील आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. माहिती अतिशय महत्त्वाची आहे, सर्वांसाठी या बातम्या आहेत. त्यामुळे आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या देखील बातम्या समजून घ्या. पहिली बातमी आपण बघणार आहोत, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त, हे बघा, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधीला मंजुरी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. बघा, शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. जे काही अतिवृष्टी आहे आणि पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मदत निधी मिळणार आहे, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात बघा आता काय महत्त्वाची अपडेट आहे हे बघा. तर राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी 590 कोटी 15,99,000 रुपयाचा निधीला मंजुरी दिली आहे. राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, कांदा, मूग, उडीद पिकांसह फळबाग पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होते. या संदर्भात विभागीय आयुक्ताच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारने निधी वितरणास 18 मार्च रोजी मंजुरी दिली आहे. बघा, 18 मार्च रोजी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता मदत निधी मिळणार आहेत आणि त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय होता. तर अतिशय दमदार अपडेट होती, ही मोठी बातमी होती. बघा, राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या संदर्भात जो काही निधी आहे त्याला इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, तर ही पहिली अपडेट होती. सर्वात मोठी बातमी ही पहिली होती शेतकऱ्यांसाठी. तर ही पहिली अपडेट होती. तर आता पुढील जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट देखील आपण समजून घेऊया. ही अपडेट तुम्हाला समजली. आता पुढे जी महत्त्वाची अपडेट आहे, सर्वात मोठी बातमी आहे, चला ती बातमी आपण आता समजून घेऊया. तर बघा, दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे, दुसरी जी मोठी बातमी आहे ती बातमी ते आपण बघणार आहोत. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्यास आता खेर नाही, किती दंड भरावा लागणार. बघा, वाहतुकीचे जे काही नियम आहेत ते मोडल्यास आता खेर नाही, आता दंड भरावा लागेल. आणि जे काही दंड आहेत त्यामध्ये आता वाढ झालेली आहे. जे दंड भरावा लागणार आहे त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेला आहे. हा एक जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे. पुण्यात वाहतुकीचे नियम संदर्भात दंड जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. त्या संदर्भात बघा इथे माहिती देण्यात आलेली आहे. हे बघा, पुण्यात दिवसेंदिवस ट्रॅफिक जामची समस्या वाढत आहे. त्यासोबतच नियम मोडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी आता जे नियम मोडतील त्यांच्यावर 10 पट दंड आकारण्याचा नियम लागू केला आहे. बघा, 10 पट दंड आकारण्याचा नियम लागू केला आहे. बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, समजून घ्या. सर्वात मोठी बातमी आहे. हे बघा, सर्वात मोठा बदल ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये करण्यात आला. ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये हा सर्वात मोठा बदल आहे. तसेच अनेक याच्यामध्ये बदल झालेले आहेत, परंतु हा महत्त्वाचा बदल, सर्वात मोठा बदल ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये करण्यात आला आहे. ड्रिंक ड्राईव्हसाठी आधी फक्त
1,000 रुपये दंड होता, मात्र आता हा नियम मोडल्यास 10,000 रुपये भरावे लागतील किंवा 6 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल। अनेक भीषण अपघात पुणे शहरात होत असल्याने आणि नियमांचं पालन होत नसल्याने हे बदल करण्यात आले आहेत। बघा, सर्वात मोठा बदल आहे तर पहिले ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये पहिले जो दंड होता तो 1,000 रुपये दंड होता, परंतु आता नियम मोडल्यास आता 10 पटीने वाढलेला आहे। 10,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि 6 महिन्याचा देखील तुरुंगवास भोगावा लागेल। बघा, अतिशय कडक नियम झालेले आहेत, त्यामुळे आता तुम्हाला हे संपूर्ण जे आहे आता नियम वगैरे तुम्हाला मोडावा लागणार नाही। जरी नियम मोडला तर तुम्हाला माहीत आहे दंड आता वाढलेला आहे आणि कायदेशीर कारवाई देखील होणार आहे, तुरुंगवास देखील होऊ शकतो। हे बघा, इथे 6 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर पुण्यात हे वाहतुकीचे नियम आता कडक करण्यात आलेले आहेत, आता दंड देखील यामध्ये वाढवण्यात आलेला आहे। तर ही देखील अपडेट तुम्हाला समजली, ही देखील मोठी बातमी होती वाहतूक नियम संदर्भात, ही बातमी देखील तुम्हाला समजली। चला आता आपण पुढील बातमी समजून घेणार आहोत, पुढील टॉप अपडेट आपण समजून घेणार आहोत। चला आता ती अपडेट समजून घेऊया। चला आता आपण पुढील अपडेट जाणून घेऊया। पुढील जी मोठी बातमी आहे ती बातमी आपण समजून घेऊया। हे बघा, आता पुढील जी बातमी आहे ती बातमी बघा, बातमी नंबर 3 आहे। बातमी नंबर 3 समजून घेऊया आता। 2024 हे बघा, 2024 खरीप हंगाम पीक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार, सरकारने घेतला हा मोठा निर्णय। बघा, सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। 2024 खरीप हंगाम पीक विम्याचे जे पैसे आहेत ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत। सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, त्या संदर्भात ते अपडेट देण्यात आलेले आहे। हे बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने 100 दिवसांच्या कृती आराखड्यात हे बघा 100 दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे। यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकाच्या नुकसान भरपाईपोटी त्यांची देय रक्कम 31 मार्चपर्यंत दिली जाईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले। ओके, चला ही अपडेट पण तुम्हाला समजली। त्यानंतर पुढील चौथी अपडेट आपण समजून घेणार आहोत, चौथी टॉप बातमी आपण समजून घेणार आहोत। हे बघा, मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय। आता रेल्वेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, कसे असणार रूट समजून घ्या या संदर्भात माहिती। बघा, महाराष्ट्रात होणार 3 रेल्वे मार्ग, मध्य रेल्वेचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। बघा, राज्यातील रेल्वे नेटवर्क आणखीन विस्तारले जाणार आहे। राज्यात आता 3 नवे रेल्वे मार्ग विकसित होणार आहेत। मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे। बघा, मुंबई आणि पुणे, बघा मुंबई आणि पुणे हे जे मोठे शहर आहेत, तर मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, मध्य रेल्वेच्या इथे स्पष्ट देण्यात आलेला आहे। बघा, मध्य रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जाणार असून या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखीन सुखकर होणार आहे। ओके, तर रेल्वे संदर्भात देखील हा ऐतिहासिक निर्णय आहे। महाराष्ट्रात तयार होणार आहेत 3 रेल्वे मार्ग, तर मध्य रेल्वेचा हा ऐतिहासिक निर्णय होता। तर हे अपडेट आपण समजून घेतल्या। आजच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या या 4 टॉप बातम्या आपण जाणून घेतल्या। चला आता महत्त्वाची माहिती अजून समजून घ्या। तर आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण इथे जाणून घेतलेल्या आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची अपडेट होती, जी महत्त्वाची बातमी होती, ती बातमी देखील आपण समजून घेतलेली आहे। बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये
संपूर्ण माहिती बघितली आणि तुम्हाला माहीत आहे मी एकदम तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत सांगत असतो. एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगितली. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. ओके, तर आज आपण अतिशय दमदार माहिती शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची अपडेट होती ती अपडेट आपण बघितली. वाहतुकीचे नियम संदर्भात माहिती बघितली. तसेच खरीप हंगाम पीक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट बघितली. त्यानंतर जो काही मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय आहे, महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, त्या संदर्भात पण आपण अपडेट बघितली. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण महत्त्वाची अपडेट अगोदरच बघितली. ओके, तर या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या आज रोजीच्या, त्या सर्व आज रोजीच्या महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेतलेल्या आहेत. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर निर्णय असो किंवा इतर अपडेट असो, त्या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते आणि एकदम सोप्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगत असतो. तर चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.